हे तुम्हाला माहित आहे का? एकाच रात्री 90 लाख पुस्तके जाऊन राख केली गेली. हो, 90 लाख पुस्तके जाऊन राख केली गेली. आणि मला वाटते हा इतिहासाचा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. पुस्तक नव्हे तर अख्ख्या मानवजातीचं भविष्य राखेत बदललं गेलं. ही गोष्ट आहे इसवी सन 1993 सालची. भारताचा अभिमान, जगाचं सगळ्यात मोठं ज्ञान केंद्र नालंदा विद्यापीठ, जिथे जगभरातून विद्यार्थी यायचे. 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी, 2,000हून अधिक आचार्य, विज्ञान, गणित, खगोलशास्त्र सगळं काही इथं शिकवले जायचं. पण इतिहास बदलणारी घटना घडली. तुर्क आक्रमक बख्तियार खिलजी अज्ञान आणि अहंकाराच्या जोरावर त्याने नालंदा विद्यापीठाला आग लावली. इतकी पुस्तक होती त्या ग्रंथालयात की अचूक 3 महिने ग्रंथालय सतत जळत राहिलं. विचार करा, मानव जातीचा सगळ्यात मोठा ज्ञान भंडार धुरात आणि राखेत उडालं. आज आपल्या हातात जे थोडंसं ज्ञान आहे ते त्या राखेतून उरलेले लहानसे तुकडे आहेत. इतिहास म्हणजे फक्त वाचायची गोष्ट नाही, इतिहास म्हणजे जपायची जबाबदारी आहे. आणि हो, त्या थोड्याशा तुकड्यातून वाचलेल्या ज्ञानामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो. जर आज नालंदा उभं असतं ना, तर कदाचित देव सुद्धा आपल्याला भेटला असता. जर तुम्हाला नालंदा सारख्या ज्ञान केंद्राची कथा प्रत्येकाने जाणून घ्यावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण ज्ञान जळू देणं हा गुन्हा आहे आणि इतिहास विसरणं हा त्याहून मोठा गुन्हा आहे.